हर्षल पाटीलचे कोणतेही देयक नाही। हर्षल पाटील जिल्हा परिषदेचा कंत्राटदार नाही असं स्पष्टीकरण सांगली जिल्हा परिषदेने दिले। हर्षल पाटील यांची कोणतीही देयक सांगली जिल्हा परिषदेकडे थकीत नाहीये, कारण ते जिल्हा परिषदेच्या शासकीय यादीतील कंत्राटदार नाही। शिवाय जलजीवन मिशन योजनेमध्ये त्यांच्या नावे कोणतेही कंत्राट नसल्याचं स्पष्टीकरण सांगलीच्या जिल्हा परिषदेकडून देण्यात आले। मात्र जलजीवन मिशनची 19 कोटींची बिलं जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत आणि 20 कोटींची बिलं घटस्तरावर तयार होत आहेत, अशी देखील माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली। ही जी घटना घडलेली आहे खरोखरच दुःखद आहे, परंतु हर्षल अशोक पाटील हे जिल्हा परिषद सांगलीकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाही आहे। आमच्या अभिलेखानुसार आम्ही बघितलं आहे। त्या व्यतिरिक्त जलजीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा कंत्राट त्यांच्या नावाने जिल्हा परिषदेने केलेला नाही। त्यामुळे त्यांची या जिल्हा परिषदकडे देयके थकीत असण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। जी कामं झालेली आहे, ज्यांची देयकं आमच्याकडे आलेली होती, ती सगळ्यांची तांदूळवाडी परिसरातली त्या गावाची देयकं दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।